श्री स्वामी समर्थ. श्री हरतालिका व्रत नियम. नंबर 1. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी आचरावे. नंबर 2. या व्रताची देवता पार्वती ही आहे. ही देवी म्हणजेच आदिशक्ती, सर्व मांगल्याचे प्रतीक आहे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करावयाचे असते. नंबर 3. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक रीतीने करू शकतात. नंबर 4. घरातील जागा स्वच्छ करावी. पूजेचा चौरंग अथवा पाट पूर्व किंवा पश्चिममुख बसता येईल अशा तऱ्हेने मांडावा. त्याखाली स्वस्तिक चिन्हांकित करावे आणि सभोवताली रांगोळी काढावी. नंबर 5. चौरंग किंवा पाटावर थोडे तांदूळ घालून त्यावर मध्ये शिवलिंग, त्याच्या उजव्या बाजूला गौरी व डाव्या बाजूला सखी अशा तऱ्हेने मूर्ती ठेवाव्यात. गौरीजवळ थोड्या तांदळावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. चौरंगाच्या दोन्ही बाजूला 2 विडे ठेवावे. चौरंगाला कदली म्हणजेच केळी किंवा कर्दलीचे स्तंभ बांधावे. नंबर 6. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. नंबर 7. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे, म्हणजे मध्येच तुम्हाला उठावे लागणार नाही. नंबर 8. नवीन साडी नेसावी. हळदी कुंकू लावून घ्यावे. नथ वगैरे सौभाग्य अलंकार धारण करावे. देव, वडील मंडळी व ब्राह्मण यांना नमस्कार करून पूजेला बसावे. स्वस्थ चित्ताने पूजा करावी. नंबर 9. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती या हलवू नयेत. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडवू नये. हलकेच फुले वाहावीत. देवीवर पाणी फुलाने शिंपडावे. नंबर 10. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात. नंबर 11. विड्याची पाने, उतानी व डेक देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत. वर सुपारी ठेवावी. नंबर 12. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. नंबर 13. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरांजन उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत उदबत्ती, निरांजन, कापूरारती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. नंबर 14. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. नंबर 15. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुलं, पत्री समुद्रात किंवा नदीत अथवा तळ्यात विसर्जित कराव्यात. नंबर 16. पूजेनंतर पार्वतीच्या नावाने एक सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. तिला श्री हरतालिका व्रत आणि पूजा हे पुस्तक द्यावे. इतर भगिनींना 7, 11, 21 शक्य असेल त्याप्रमाणे ही पुस्तक सप्रम भेट म्हणून त्यावर फुलं वाहून द्यावीत. त्यांना नमस्कार करावा. नंबर 17. श्री हरतालिका व्रतकथा वाचावी. त्यांचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. नंबर 18. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या भगिनींनी संपूर्ण दिवस उपोषण करावे, उपवास करावा. पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, लाभदायक, सौभाग्यरक्षण व सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. आपल्या पतीचे प्रेम कायम असावे. आपले पती आरोग्यवान, आयुष्यवान बनावे म्हणून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने, भक्तिभावाने, अत्यंत उत्साहाने प्राचीन काळापासून करीत आलेल्या आहेत. त्यांना या व्रताचे फळ मिळाले. आपणालाही तसे मिळेल. श्री स्वामी समर्थ.